टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सरौली में श्री देवी भागवत संगीत कथा का आखिरी दिन काल्या का कीर्तन का आयोजन था, जहां पे सैकड़ों के तादाद में लोग कथा सुनने के लिए आए हुए थे और कथा पूर्ण होने के बाद सबने महा लाभ लिया प्रसाद का। हम आपको बता दें कि चौधरी परिवार द्वारा लगातार कई सालों से अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता रहा है, लेकिन इस साल जो है कि श्री देवी भागवत संगीत कथा का आयोजन किया गया था। तो चलिए हम आपको सुनवाते हैं और दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। चित्त जे सज्जन असतात ते मृदू चित्त झालेलं असतं आणि ज्यांचं मृदू चित्त झालं भगवान परमात्मा त्यांच्याच घरी चोऱ्या करायला जातो, आपल्या घरी येत नाही, आपलं अजून कठीण आहे। आणि असं मृदू चित्त झालं की परमात्मा येतो आणि चोरी करतो। आणि म्हणून त्या पण गवळणी चॅलेंज करत होत्या, त्या पण श्रुतीरूपी होत्या, त्या साध्या नव्हत्या काय। आणि म्हणून बरं का भगवान परमात्माला चॅलेंज करा, ये म्हटलं आमच्या घरी ये। आणि मग सगळे गाराणे आणायला लागले नाही का। हो हो अवरिया वरिया पुला कला आमच्या रातीला अजून एक लाजन काय तुझ्या मना, तुझा तुला गोड वाट कळला। आता दुसरी पण कपडी विठल विठल बाळच उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना। आता तू उद्या तिकडे जा राणात जा। आणि मग गाई गोपाल घेऊन परमात्मा आणि गेले त्या ठिकाणी। खेळ आपण आधीच मांडला आणि मग असे दुपारचे 12:05 झाले की सगळे गोपाल म्हणायचे, अरे बाबा खांदी भात पोटी भूक काय खेळायचे सुख, तू बाबा 2 भाकरी खाऊन आलास पण आम्ही अजून द्वादशी सोडली नाही, तुला काय वाटतं का नाही। असे ज्यांनी खाल्लं नसेल ते म्हणत असतील, हो बाबा आटोप आता। आणि मग भगवान परमात्म्याने गोपाळांना जमा करून जो काळा यमुनेच्या तीरावर केला तोच काला आमच्या साधू संतांनी चंद्रभागाच्या वालवंटेमध्ये केला। आणि तोच काला आपण आज सरौली गावामध्ये करत आहोत। ज्ञानेश्वर माऊली कृष्ण चरित्रावर अति कमी प्रमाणात बोललो। जे बोललो ते साधू संतांचं आहे, भगवान परमात्म्याच्या भगवती मातेचा आहे। असा हा 8 दिवसाची कथा आणि 8व्या दिवसाची सेवा आदरणीय गणेश भाऊ हरिभक्तपरायण गणेश भाऊ चौधरी त्यांच्या अनुषंगाने गेल्या वर्षीही आणि याही वर्षी मला मिळालेली आहे। आणि म्हणून काहीतरी पुण्य असेल म्हणून ही सेवा मला प्राप्त झाली। आणि म्हणून त्यांचा परिवार, त्यांचे गाववाले, आजूबाजूचे गाववाले, बाहेरून आलेले गाववाले, अशा सगळ्यांना नमस्कार करतो। काही चुका झाल्या असतील क्षमा करा। 2 शब्दात गायनाचार्य वाद्यवृंद आदरणीय श्री सरस्वती चिदानंद महाराज आणि यांच्या चरणी नतमस्तक होतो। आदरणीय आमचे बाळाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो। खूप वेळ त्यांनी दिला। आलेले सगळे खुर्चीवरचे
पंढरीनाथ भगवान अंबे माते की जय। जय श्री राम। संगीत कथा आयोजित करत असताना या संगीत कथेला ज्यांनी संगीत साज दिलेला त्यांचे हे सर्व मंडळींनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं कथेला सहकार्य केलं। तरी पण आजच्या ज्या कथेचे जे वृत्ते आहेत ते सुनील महाराज यांचं आपले गुरुवर्य चिदानंद स्वामी सरस्वती उर्फ चिंतामणी बाबा यांच्या शुभ हस्ते महाराजांना या ठिकाणी हात लावा महाराज तुमचा फोटो घेतात इकडे या ना ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। कारण कथा असो नाहीतर सप्ताह असो कितीही दिवसाचा असो परंतु त्याची सांगताही आपल्या सांप्रदाय नियमाप्रमाणे काळ्याच्या कीर्तनाने होत असतो। आणि विद्या रामदास म्हात्रे आटगाव आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। मंगलदास शंकर पाटील आनर गुळवी निंबावली चला ज्यांची नाव घेतली पटापट यायचं आहे। पाटील देवरुंग दशरथ बुवा श्रीनाथ महाराज आलिंग महाराज सुरेश बुवा कार्य भास्कर महाराज रांजनोली पाटील खारबाव सरपंच बाला पाटील चला महिलांनी रजनी महेंद्र पाटील खारबाव सध्या त्याच्यानंतर सहकार्य करायचं आहे। जे मिलन ते हातामध्ये बांधली आज 7 से 8 दिवस आप सरौली ग्राम पंचायत में श्री देवी कथा का जो आयोजन किया हुआ था, आज लास्ट के दिन में ये कालियाचा कीर्तन जो हुआ है इनका महत्व क्या होता है? देवी भागवत झालेलंच आहे उत्तम रीतीने। काल्याचं कीर्तन म्हणजे काला या शब्दाचा अर्थ असा आहे की जीव आणि शिव म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा जीव आणि परमात्मा ज्याच्याकडनं आपल्याला तो प्राप्त होतो जीव त्याचं एक मिलन होणं म्हणजे काला। असे 2-3 प्रकारचे अर्थ आहेत। म्हणजे एकाची सोप्या भाषेत सांगायचं तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं याला काला असं म्हणतात। आणि एकदा परमात्म्याची प्राप्ती झाली की मग माणसाला पुन्हा जन्माला यावं लागत नाही आणि पुन्हा जन्म न घेऊन आणि तो माणूस परमात्म्याच्या लोकाला जातो आणि तिथे वास करतो म्हणून त्याला काला म्हणतात। और कुछ यहाँ पे जो प्रसाद ग्रहण करते हैं काला का उनके लिए आप क्या कहना चाहेंगे? नहीं समझ में तोड़ते हो आप लोग, उनका क्या महत्व है? इनका महत्व याचा महत्व काल्याच्या प्रसादाचं महत्व असं 3 प्रकारे सांगता येतील। एक दही भाताचा काला,
एक हरिनामाचा खिचडी काला आणि शिव एक काला. दही भाताचा काला खाल्ल्यामुळे आपलं हे शरीर स्थूल शरीर म्हणतात त्याला आपण पंचभूतात्मक हे पुष्ट होतं, म्हणजे त्याच्यात एनर्जी येते. हरिनामाचा खिचडी खाला तर लिंग शरीर पवित्र होतं, म्हणजे एक स्थूल सूक्ष्म आणि लिंग असे प्रकारे शरीर. आणि जीवशय जे काला झाला तर कारणदेय नसतं होतं, म्हणजे पुन्हा तोच अर्थ. कारणदेय म्हणजे जन्माला आपण येतो त्याला कारण राहतात, ती कारण शेष राहतात. ती कारणं एकदा नष्ट झाली, परमात्म्याला सगळी विरुद्ध झाली, तर मग आपण आपला वास परमात्म्याच्या ठिकाणी असतो. असा हा काला या शब्दाचा अर्थ. सर देखा जाए तो आज देश में हिंदू मुस्लिम का जो माहौल है और बांग्लादेश में आप देख रहे हैं कि किस तरह से हिंदुओं पर अत्याचार हो रहा है, इस विषय में आप कैसे हिंदुओं को जागृत करते हैं? अक्सर आप काला का कीर्तन हुआ, जो भी भजन मंडली के साथ हर गांव में जाते हैं, तो उन्हें आप हिंदुओं को क्या संदेश देते हैं? हिंदू तो ऑलरेडी पहले से जागरूक है और इसका जागरूक करने का काम मतलब त्याला जागरूक करण्याचं काम ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांनी आधीच केलेलं आहे. फक्त आता काय आपल्या साधू संतांनी की बाबा आपला धर्म रक्षण करायला पाहिजे. जसे अनेक इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, जैन धर्म आहे, ते त्यांच्या धर्माचं पालन करतात. तद्वत आपण जातीपातीमध्ये न वाटता आपण एकत्र सगळे एकच हिंदू आहोत आणि फक्त आपलं रक्षण व्हावं हा आपल्या धर्माचा येतोय. आमचा धर्म कधीच आक्रमक नव्हता, कधी कोणावर आक्रमण नाही केलं. इतरांनी आपल्या धर्मावर आक्रमण केली पण आपल्या धर्माने आक्रमण नाही केलं, म्हणून हिंदू धर्म पवित्र आहे. आणि या हिंदू धर्मामध्ये नारीची पूजा केली जाते, हे विशेष आहे. हा हिंदू दृष्ट का श्रेष्ठ आहे की ते स्त्रियांची नारींची पूजा केली जाते. आणि हा एवढा पवित्र धर्म आहे की या धर्मामध्ये अनेक राजा महाराजे आले. मग छत्रपती शिवाजी महाराज असो, त्या काळापासून मग आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी असोत, आदरणीय आनंद दिघे साहेब असोत, या सर्वांनी हे धर्मरक्षणाचंच काम केलं, जेणेकरून आपला समाज आपलं तरी अस्तित्व टिकावं. हा धर्म टिकवण्याचा मूळ उद्देश ठाकरे साहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी दिला आणि तोच आमच्या गणेश जीवन करतायत काम, असं मला म्हणायचं.